फ्रेंड्स नमस्कार. नूतन रेसिपीजमध्ये तुमच्या सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे. तर फ्रेंड्स आज आपण छान मस्त अशी नाश्त्याची रेसिपी करणार आहोत. तुम्ही नाश्त्याला पण खाऊ शकता किंवा रात्री जर तुम्हाला हलकं फुलकं काही खायचं असेल तर तेव्हा पण तुम्ही ही रेसिपी करून खाऊ शकता. आपण आज बनवणार आहोत तुरीचे दाणे आणि मेथीचे मुठिया. खायला खूप छान लागतात, खूप टेस्टी लागतात. तर आपण काय केलं आहे, हे मी अर्धा किलो तुरीचे दाणे घेतले आहेत. त्याचबरोबर आपण मेथी घ्यायची आहे, कोथिंबीर घ्यायची आहे. तर चला आता आपण रेसिपीला सुरुवात करूया. आणि रेसिपीला सुरुवात करायच्या आधी जर आपण कोणी नूतन रेसिपीजमध्ये नवीन असाल आणि अजूनपर्यंत हे आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल ना, तर प्लीज नूतन रेसिपीजला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करू शकता तुमच्या फ्रेंड सर्कलमध्ये आणि तुमच्या रिलेटिव्समध्ये. आणि प्लीज सबस्क्राईब करताना ना बेल आयकन नक्की प्रेस करा. त्याच्याने मी जे पण काय छान सुंदर हेल्दी रेसिपी आपल्या चॅनलवर अपलोड करते ना, त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला लवकरात लवकर मिळेल आणि हे फ्री आहे. चला आता मी काय करते आहे, मिक्सी जार घेतली आहे. मिक्सी जारमध्ये आपल्याला ॲड करायचं आहे आलं, लसूण, हिरव्या मिरच्या. तुम्ही किती तिखट खाता त्याप्रमाणे तुम्ही मिरच्याचं प्रमाण कमी जास्त करू शकता. आणि ही मी ना ओली हळद घेतलेली आहे. दिसायला ही बघा आल्यासारखी असते, पण ही ओली हळद आहे. छान हेल्दी पण आहे आणि चवीला पण खूप छान लागते आणि थंडीमध्येच मिळते. ही खूपच हेल्दी आहे. तर तुम्ही असं आलं लसूणचं वाटण करत असाल ना, तर ह्या ओल्या हळदीचा वापर तुम्ही नक्की करा. डाळीमध्ये भाजीमध्ये तुम्ही नक्की ही ओली हळद वापरा, खूपच हेल्दी आहे. आता आपण हे आधी वाटून घेऊया. आधी ना मी हे वाटून घेते आहे. हे बघा मी आलं लसूण मिरची आणि ओली हळद सगळं वाटून घेतलेलं आहे. आता ह्याच्यामध्ये हे आपण तुरीचे दाणे ॲड करूया. आता परत आपण वाटून घ्यायचं आहे, पण पेस्ट करायची नाही आहे. हलकासा दरदरा म्हणजे भरड करायची आहे आपल्याला, एकदम पेस्ट नका करू. हे बघा हे असं मी भरड करून घेतलेलं आहे. म्हणजे कसं मुठिया खाताना दाताखाली अख्खे तुरीचे दाणे आले ना तर छान लागतात. मी एका कढईमध्ये मुठ्या काढून घेते आहे. ह्याच्यामध्ये आपण चवीप्रमाणे मीठ ॲड करायचं आहे. आता मी ही मेथी घेतली आहे आणि हे मी कोथिंबीर घेतली आहे. मेथी जास्त नाही, म्हणजे आपला हँडफुल हातात मावतील ना एवढी मेथी मी घेतलेली आहे. तुम्ही कमी जास्त पण करू शकता, पण मेथी जास्त असेल ना त्याचा टेस्ट खूप छान लागतो. आणि थोडीशी आपण कोथिंबीर घेतली आहे. स्वच्छ धुवून घेतलेलं आहे, साफ करून स्वच्छ धुवून घेतलेलं आहे. मी आता जरा कट करून घेते आहे. हे बघा मेथी कट केली आहे, ती आपण ह्याच्यामध्ये घेऊया. ही कोथिंबीर कट केली आहे, ती आपण ॲड करूया. ही किंचित हळद पावडर ॲड करते आहे. जर तुम्हाला जास्त तिखट हवं असेल तर थोडासा मसाला ॲड करा. तर मी तो एक छोटासा चमचा लाल मसाला ॲड करते आहे. धने जिरे पावडर ॲड करते आहे. थोडासा मी गरम मसाला ॲड करते आहे. कसुरी मेथी ना ऑप्शनल आहे, पण कसं ॲड केली ना तर टेस्ट खूपच छान लागतो, तर नक्की ॲड करा तुम्ही. तीळ ॲड करायचे आहेत. थोडीशी मी गूळ पावडर ॲड करते आहे. तुम्ही साखर पण ॲड करू शकता, पण मी हेल्दी ऑप्शन म्हणून मी थोडीशी गूळ पावडर ॲड केली आहे. ऑप्शनल आहे, नसेल आवडत तर नाही केलं तरी पण चालेल. पण कसं गूळ पावडर किंवा साखर ॲड केली ना तर असा आंबट गोड असा तिखट असा छान असा टेस्ट लागतो मुठियाला, म्हणून मी ॲड केलेलं आहे. ते 2 चमचे आपण तेल घ्यायचं आहे. छान असा ते मिक्स करून घेऊया. आणि ह्याच्यामध्ये आपण पाणी अजिबात ॲड करायचं नाही आहे. जेवढं ह्याच्यात मावेल ना तेवढी आपल्याला पिठं फक्त ॲड करायची आहे. आणि पिठाचं प्रमाण कमी घ्यायचं आहे, भाजीचं प्रमाण जास्त घ्यायचं आहे. छोटासा कप आम्ही ज्वारीचं पीठ घेते आहे. आणि हा 1 चमचा मोठा बेसन पीठ घेतलेला आहे. हा बघा हा चमचा आहे ना, तो बेसन घेतलेला आहे. आणि हा फक्त एक छोटा चमचा जो पोहे खायचा चमचा आहे ना, तो 1 चमचा मी रवा घेतलेला आहे. कारण ह्याच्यामध्ये ना गव्हाचं जे करकरीत पीठ असतं ना, आपण जे लाडवासाठी दरदरा पीठ करतो करकरीत, ते वापरतात. पण सगळ्यांकडे तसं पीठ अवेलेबल नसतं, म्हणून आपण 1 चमचा रवा ॲड करायचा. त्याच्याने ना मुठिया छान खुसखुशीत होतात. आता सगळं मिक्स करून घेऊया. लिंबू पिळून घेऊया. तुमच्याकडे जर लिंबू नसेल तर तुम्ही चाट मसाला ॲड करा. तुमच्याकडे जर लिंबू नसेल ना तर चाट मसाला ॲड करा, पण आंबट काहीतरी नक्की ॲड करा. चाट मसाला किंवा आमचूर पावडर, नाही तर मग लिंबू. मस्त आंबट गोड तिखट असं छान टेस्ट लागते. जर तुम्हाला ह्या क्षणी वाटेल का पीठ थोडं म्हणजे आणखी पिठाची गरज आहे तर थोडंसं पीठ ॲड करा.
आणि असं वाटलं का घट्ट होत आहे, तर काय करा, थोडंसं 1-2 चमचे दही ॲड करा. पाणी अजिबात ॲड करू नका. मग प्रयत्न असाच करा की आपण जे मेथी आणि मेथी, तुरीचे दाणे आणि कोथिंबीर घेतलं ना, तेवढ्यातच हे सगळं पीठ मावेल. म्हणजे पीठ टाकताना थोडं थोडं ॲड करायचं. आता मी चाळणी घेतली आहे. चाळणीला तेल लावून असं ग्रीस करून घ्यायचं आहे. छान असे रोल करून घ्यायचे. जर रोल करताना हातात चिटकत असेल ना, तर थोडंसं तेल फिरवायचं हातावरती. तुम्ही ना ह्याच्यामध्ये दुधी पण ॲड करू शकता किसून. आणि भोपळा, जो आपण भोपळा खातो ना, भोपळा पण तुम्ही किसून ॲड करू शकता. जर मेथी नसेल तर पालक ॲड करू शकता ह्याच्यामध्ये. परत शेपूची भाजी असते ती पण तुम्ही घेऊ शकता. आणि मी शेपूच्या वड्या पण दाखवल्या आहेत आपल्या चॅनलवरती. ते तुम्ही नक्की तिथे सर्च करा. शेपूच्या वड्या, पालकच्या वड्या, सगळ्या वड्या मी दाखवल्या आहेत. खूपच हेल्दी आहे, खायला खूप भारी लागतात. आणि थंडीमध्ये कशी मेथी खूप छान अशी ताजी ताजी मिळते ना, तर हे करून ठेवलं ना, तर आरामात तुमचं 8 ते 10 दिवस हे टिकू शकतं. फ्रीजमध्ये ठेवून द्यायचं. जेव्हा तुम्हाला पाहिजे तेव्हा, जेव्हा तुम्हाला हवं असेल तेव्हा वड्या करायच्या आणि शॅलो फ्राय करू शकता तुम्ही, किंवा डीप फ्राय पण खाऊ शकता. तुम्ही आधी करताना ना थोड्या प्रमाणात करून बघा. मी जे प्रमाण दाखवलं ना, त्या प्रमाणात करून बघा. जर तुम्हाला आवडलं ना, तर तुम्ही आणखी करून तुम्ही स्टोअर करून ठेवू शकता. मग तुम्हाला जेव्हा पण इच्छा होईल ना, का आपल्याला मुठिया खायची आहेत, भूक लागली आहे, मुलांना टिफिनमध्ये द्यायचं आहे, तर तुम्ही फ्रीजमधून बाहेर काढून ते कट करून तुम्ही डीप फ्राय पण करू शकता, किंवा शॅलो फ्राय पण करू शकता. तर आता आपण ह्याला वाफवून घेऊया. मी ते पाणी गरम करत ठेवलेलं आहे. त्याच्यावर ठेवूया आणि झाकण ठेवूया. हे बघा, मी वर झाकण ठेवलेलं आहे. आता आपण काय करायचं आहे, 5 मिनिटं आपल्याला मीडियम टू फास्ट गॅसवरती ठेवायचं आहे. आणि त्यानंतर फ्लेम स्लो करायची आणि 15 ते 20 मिनिटं ह्याला स्टीम करायचं आहे. तर आता आपण सुरुवातीची 5 मिनिटं मीडियम टू फास्ट गॅस मी ठेवलेला आहे. 5 मिनिटं झालेली आहे. मी आता गॅसची फ्लेम स्लो करते आहे. आता स्लो फ्लेमवरती आपल्याला 15 ते 20 मिनिटं छान असं शिजवून घ्यायचं आहे. तर फ्रेंड्स, हे बघा, आपल्या मुठिया तयार झालेली आहेत. हे बघा, 20 मिनिटांनंतर मी गॅस बंद केला. आता 15 ते 20 मिनिटांनंतर हे बघा, सगळे मुठिया आपले तयार झाले आहेत. आणि आता एकदम थंड पण नाही करायचं. एकदम थंड केलं ना, तर मुठिया काय होतात, कडक होतात आणि तुटतात. म्हणून थोडेसे हलके गरम असल्यावरती आपल्याला हे मुठिये कट करायचे आहे. हे मुठिया आता कट झाले आहेत. आता आपण त्याला फोडणी देऊया. आता मुठियाला तडका देण्यासाठी मी तेल गरम केलेलं आहे. 2 चमचे राई ॲड केलेली आहे, मस्टर्ड सीड्स. राई फुटली ना, तीळ ॲड करायची आहेत. आता हे मिरची ॲड करूया. मुठ्याला आपण छान तडका दिलेला आहे. आता मी गॅस बंद करते आहे आणि आता आपण सर्व करूया. हे बघा फ्रेंड्स, मस्त गरमागरम आपले दाणा आणि मेथीचे मुठिया तयार झालेले आहे. थंडीमध्ये मस्त गरमागरम असा आपला दाणा मेथीचा मुठिया तयार झालेला आहे. खूप छान लागतो गरमागरम. चहाबरोबर पण तुम्ही हे चहाबरोबर पण खाऊ शकता, सॉसबरोबर पण घेऊ शकता, किंवा कोणत्या दह्याबरोबर, किंवा नुसतं पण खाऊ शकता. नुसतं खायला पण खूप छान लागतं. तर हे तुम्ही नक्की रेसिपी ट्राय करा. हेल्दी रेसिपी आहे. टिफिनमध्ये पण देऊ शकता मुलांना.
तर फ्रेंड्स तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करा, तुम्हाला खूप आवडेल. तुम्ही मेथीच्या ऐवजी पालक पण घेऊ शकता, शेपू पण घेऊ शकता. तर फ्रेंड्स आता आपण पुन्हा भेटूया अशा छान छान सुंदर सुंदर हेल्दी रेसिपीसह. तोपर्यंत बाय बाय. आणि हा व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल तुमचा खूप खूप धन्यवाद.